सपरेटच्या फ्रोझन चपात्या कशा बनवायच्या, कशा सर्व करायच्या आणि कशा पार्सल द्यायच्या ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या पॅकमध्ये 10 फ्रोझन चपात्या असतात. या सेमी कुक चपात्या आहेत. जेव्हा चपात्यांची ऑर्डर येते तेव्हाच त्या डीप फ्रीझरमधून बाहेर काढायच्या आहेत. चपाती थॉ करायची नाहीये. जेवढी क्वांटिटी ऑर्डर आहे तेवढ्याच चपात्या बाहेर काढून बाकीच्या चपात्या परत डीप फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. चपात्या शेकण्यासाठी इंडक्शनवरती तवा ठेवून आपण इंडक्शन ऑन करायचं आहे. मेनू प्रेस करून प्रेशर कुकर मोड सिलेक्ट करून टेम्परेचर 1900 डिग्रीवरती ठेवायचं आहे. चपात्या या कायम हाय टेम्परेचरवरतीच शेकायच्या असतात. तवा चांगला सणसणीत तापला की मगच आपण ही चपाती तव्यावर ठेवणार आहोत. तवा चांगला तापला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाण्याचा स्प्रे आपण तव्यावर मारायचा आहे आणि अशा पद्धतीने जर पाणी पटकन उडून गेलं याचा अर्थ तवा चांगलाच तापला आहे. आता ही फ्रोझन चपाती आपण तव्यावर ठेवूया. चपाती लगेच डिफ्रॉस्ट होते. चपाती ठेवल्यानंतर साधारण 10 ते 15 सेकंदामध्येच ती परतायची आहे. ती जास्त वेळ तव्यावर ठेवायची नाहीये, नाहीतर ती कडक होईल. आता ही परतून घ्या. टेम्परेचर अजूनही 1900 डिग्रीच आहे. चपातीला वरतून थोडं तेल लावून घ्या. आणि स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने प्रेस करत सगळ्या बाजूने चपाती शेकून घ्या. इंडक्शनची हीट तव्याच्या मध्यभागी जास्त असते, त्यामुळे चपातीच्या कडा नीट शेकण्यासाठी अशा पद्धतीने फिरवून त्या व्यवस्थित शेकून घ्या. आता चपाती पलटून घ्या. परत एकदा त्याला तेल लावून घ्या आणि त्याच पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत सगळ्या बाजूने चपाती व्यवस्थित शेकून घ्या. जास्त प्रेशर देऊ नका, नाहीतर चपाती कडक होईल. चपाती तव्यावर जास्त वेळ ठेवली तरी ती कडक होते. ही चपाती सर्व्हिंगसाठी किंवा पार्सलसाठी रेडी आहे. चपाती पार्सल कशी द्यायची ते आता आपण बघूया. डिझायर क्वांटिटी चपात्या बनवून झाल्या की त्या अशा मध्यभागी फोल्ड करून सिल्वर फॉइल पेपरमध्ये ठेवून रॅप करून घ्या. आता हे पार्सल सपरेटच्या बटर पेपरवरती ठेवून फोल्ड करून घ्या. दोन्ही बाजूने फोल्ड करून सेलोटेप लावून घ्या. हे पार्सल रेडी आहे. आता स्मॉल टेक अवे बॅगमध्ये हे पार्सल भरायचं आहे. बॅग फोल्ड करून त्याला सेलोटेप लावायचा आहे. चपातीचं पार्सल रेडी आहे.